स्वाभाविकपणे आजचा दिवस आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी आज निसंकोच नतमस्तक होऊन महाराजांची आणि शिवप्रेमींची माफी मागितली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच माफी मागितलेली आहे। त्यामुळे पुतळ्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण माफीमुळे थांबेल का हा सवाल चर्चेला आहे। हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून माफी मागितली। पुतळा कोसळल्यामुळे देशभरातील शिवप्रेमींच्या भावनांना धक्का पोहोचला। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमाम शिवभक्तांची सुद्धा माफी मागितली। पण त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर माफी मागितली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आम्ही काम करतोय। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागणं, क्षमा मागणं, छत्रपती शिव हे तर एकदा नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक एकदा नाही 100 वेळा व्हायला मी तयार आहे। महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत त्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे। एकीकडे पंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागितली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माफीच्या मुद्द्यावरून विरोधकांना आरसा दाखवला। गोवारी हत्याकांडाची आठवण करून देत आधीच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली होती का असा प्रश्न विचारला। गोवारी हत्याकांड झालं त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितल्यानंतर राजकारण थांबेल असं वाटत होतं, मात्र विरोधकांनी त्यांचा पवित्रा कायम ठेवला। जयंत पाटील यांनी ट्विट करून सत्ताधाऱ्यांवर पुन्हा निशाणा साधला। भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती। आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो। त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही। प्रायश्चित्त अटळ आहे। जय शिवराय असं ट्विट करून चुकीला माफी नसल्याचं स्पष्ट केलं। एकंदरीत पंतप्रधानांच्या माफीनंतरही विरोधकांचं समाधान झालं नाही। माफी मागून विषय मिटतो का असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला। अतिशय उशिरा माफी मागितली, पण तो माफीनं या ठिकाणी माफी नसते, छत्रपती शिवरायांचा आहे, माफी बिलकुल नसते। इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये। मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही। माफी मागताना किंतु परंतु मध्ये लावलं, कंडिशनल माफी मागितली, सावरकरांना मध्ये आणलं। सावरकरांची आणि शिवरायांची तुलना करायचा उद्देश होता का हे समजत नाही। आज निर्भेळपणे माफी मागायला पंतप्रधानांनी का कच खाली मला समजत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितल्यानंतर राज्यात सुरू असलेलं राजकारण थांबेल असं वाटलं होतं, पण विरोधकांनी महाराष्ट्र चुकीला माफी देऊ शकणार नाही अशी भूमिका घेतली। परिणामी सुरू असलेलं राजकारण शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी तर मागितली, पण या सगळ्याच्या बद्दल आपण चर्चा करणार आहोत। पण काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया। आज बडे मुद्देमध्ये आपण त्याच्याबद्दलची सविस्तर सखोल चर्चा करणार आहोत। पण त्याआधी काय सवाल निर्माण झाले? मोदींच्या माफीनंतर पुतळ्याचं राजकारण हे थांबणार आहे का? ज्या प्रकारे विरोधकांकडून या सगळ्या मुद्द्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते थांबेल का? मुद्दा हा सुद्धा आहे, मोदींच्या माफीनं शिवप्रेमींचा जो रोष आहे तो रोष काही प्रमाणात कमी होणार आहे का? हाही सवाल आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला या चर्चेमध्ये मुद्दा हाही घ्यायचा आहे, माफीनंतरही आंदोलनाची भूमिका आता योग्य असेल का? कारण किती ताणायचं याच्याबद्दलचा सुद्धा प्रश्न सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। माफीनंतर नाक घासण्याची मागणी जी केली जाते अतिरेक आहे का? विरोधकांचा सुद्धा अतिरेक होतोय का? याबद्दल सुद्धा आपण आजच्या बडे मुद्देमध्ये चर्चा करणार आहोत। राहुल गांधी सावरकरांची माफी मागणार आहेत का?
हा मुद्दा सुद्धा आपण चर्चेला घेणार आहोत। पण या चर्चेमध्ये सहभागी कोण, पाहुणे कोण आहेत, आपण एक नजर टाकूया। आजच्या या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे असतील। आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट, शिवसेना उबाठाचे समर्थक किशोर तिवारी, राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख आणि काँग्रेसचे नेते गोपाळ तिवारी आणि अजित चव्हाण सुद्धा भाजपकडून आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। पण वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार महायुतीला आता नकोसे झालेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। कारण लोकसभा निवडणुकीच्या नंतर महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी तर त्यात एक अतिशय वादग्रस्त वक्तव्य करत भर टाकली। तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या तानाजी सावंतांनी महायुतीमध्ये असताना असे मिठाचे खले टाकण्याचे पाप करू नये। कार्यकर्त्यांनी आपला संयम सोडू नये। अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाहीतर आम्ही तर बाहेर पडतो। एक वाघ असलेले अजितदादा आता अशा पद्धतीने वागतील असं कधी वाटलं नव्हतं। महायुतीत सध्या काय सुरू आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही। राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर जहरी टीका केली। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत येऊन जवळपास वर्ष उलटून गेलं, पण वर्षभरातच अजित पवार महायुतीला नकोसे झाले तर नाहीत ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। पुन्हा एकदा ऐका आरोग्यमंत्री तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या सर्व। पण आता तानाजी सावंतांच्या या वक्तव्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सावंतांवर सडकून टीका केली आहे। आरोग्यमंत्री एखादा असं वक्तव्य करतो, एखाद्या सामान्य आमदारांनी वक्तव्य केलं असतं तर समजू शकलो असतो, पण आमदारांनी राष्ट्रवादीबद्दल असं वक्तव्य केलं, त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी आणि तानाजी सावंतांनी महायुतीमध्ये असताना असे मिठाचे खले टाकण्याचे पाप करू नये। महायुतीतल्या या सुंदोब सुंदीमुळे मवियाच्या नेत्यांना टीकेची आयती संधी मिळाली आहे, तर शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं तानाजी सावंतांची पाठराखण केली आहे। या बाबतीमध्ये महायुतीमध्ये ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठेही अशा वादावादी होऊ नये त्याची दखल शिंदेसाहेब जरूर घेतील। शिंदेसाहेब त्यांच्याशी बोलतील सुद्धा आणि मला वाटतं निवडणुकीत तोंडावर असे आमचाच नाही तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी वक्तव्य करू नयेत। अजितदादांचा हा स्वभाव, हा एवढा नमता घेणारा स्वभाव, हा अपमान सहन करणारा स्वभाव याच्या आधी आम्ही कधी पाहिलेला नव्हता। अजितदादा अशा पद्धतीने म्हणजे एक वाघ असलेले अजितदादा आता अशा पद्धतीने वागतील असं कधी वाटलं नव्हतं। महायुतीच्या राजकारणावर नजर टाकल्यास महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे। हमारे साथ जब एनसीपी आई और अजीत दादा आए तो एक हमारे कार्यकर्ताओं में निश्चित रूप से एक संभ्रम तैयार हुआ कि भाई इतने साल इनके साथ ही हम लड़े और अब इनके साथ वोट कैसे मांगे। अजित पवारांना महायुतीत घेतल्यानं लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसल्याचा सूर ऑर्गनायझर आणि विवेक या भाजपशी संबंधित मासिकातून आळवण्यात आला। तर आता शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत महाभारत घडल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खरं तर विधानसभा निवडणुकीच्या साठी काही काळ उरलेला आहे, काही अवधी उरलाय, पण त्याआधीच संघामध्ये ड्रेसिंग रूममध्ये ही भांडणं सुरू असतील तर मॅच कशी जिंकणार हा सवाल आहे। वळूया पुढच्या मुद्द्याकडे। पुढचा मुद्दा दादांसंदर्भातलाच आहे। महायुती सोडणं अजित पवार यांच्यासाठी शक्य आहे का, असा प्रश्न आता निर्माण झालाय। तशा पद्धतीने काही राजकीय गणित बांधली जातीयेत का, हाही सवाल आहे आणि त्याचं कारण आहे आमदार रोहित पवार यांनी त्या संदर्भात एक सूतोवाच केलंय, नवं समीकरण त्यांनी मांडलंय। हे समीकरण
पटावरती प्रत्यक्षात येईल का, हा सवाल आहे. महायुतीत उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार नवा राजकीय पवित्रा घेणार असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यानं सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी मविया आणि महायुतीतील घटक पक्ष प्रयत्न करतायत. तर अजित पवार तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेतील असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. तिसऱ्या आघाडीत मनसे आणि इतर पक्ष जोडले जातील असं सांगताना हे केंद्राचं प्लॅनिंग असावं अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित केली. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा वहिनींना तिकीट देऊन चूक केली असं दादा तिथं म्हणलेले आहेत. आता उद्या जाऊन अजून काय वेगळं करतात का हे आपल्याला तिथं बघावं लागेल. बारामतीचा निर्णय त्यांचा व्यक्तिगत आहे, ते कुठं उभं राहतात त्यांचा तो निर्णय आहे. शेवटी मतदार संघातले जे जागृत नागरिक असतात तेच निर्णय घेत असतात, कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला निवडून द्यायचं नाही. अजित पवार यांचा मागील वर्षी 2 जुलै रोजी महायुतीत प्रवेश झाला आणि आता एका वर्षानंतर अजित पवार तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र भाजप आणि शिवसेना अजित पवारांना सोडतील का हा प्रश्न निर्माण झालाय. कारण आगामी विधानसभा निवडणुका लढताना महत्वाचा मित्र महायुतीला हवा की नको हा प्रश्न उपस्थित झालाय. अनेक लोक सांगायचे की लोकसभेला शिंदे साहेबाच्या 1-2 खासदार येतील की नाही, त्यांनी ते करून दाखवलं. आता या विधानसभेला सत्ता कशी आणायची हे एकनाथ शिंदे साहेबांकडे पूर्ण प्लॅन तयार आहे आणि महायुतीची सत्ता या सरकार या लवकरच या महाराष्ट्रात येईल. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक 30, महायुतीला 17 जागा मिळाल्या. त्यातही अजित पवारांच्या पक्षाला अवघी 1 जागा मिळाली. मात्र असं असलं तरी विधानसभा निवडणुकीची गणितं वेगळी आहेत. त्यामुळेच रोहित पवारांनी वर्तवलेली अजित पवारांच्या तिसऱ्या आघाडीची शक्यता महायुतीच्या नेत्यांनी नाकारल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रात्री शांत झोप लागावी याच्यासाठी महाराष्ट्रात काही नेत्यांनी पक्षांतर केल्याचं आपण ऐकलं, त्यांच्या तोंडून ऐकलं. पण आज सत्ताधारी पक्षातल्या नेत्याची झोप उडाली आहे आणि त्याचं कारण आहे जेलमध्ये जायची भीती. आणि ती भीती आहे कोकणातल्या डॅशिंग आमदार असलेल्या नितेश राणेंना. का त्यांना ही भीती सतावतीये जाणून घेऊयात खास रिपोर्ट. चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही आम्हा लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका. आम्ही काय 6 महिन्यामध्ये दोघंही तुम्हाला मुख्य जेलमध्ये भेटू, आपसात गोट्या खेळत असू आम्ही आवरात. आम्हाला काय हे लोक बाहेर ठेवत नाही. मला तर पहिल्या 100 दिवसातच आतमध्ये टाकते. मला माहिती आहे, मी बॅगच भरून ठेवलेली. नितेश राणे नेमकं काय म्हणाले? सांगलीतल्या एका जाहीर कार्यक्रमात नितेश राणेंनी ही भीती बोलून दाखवली आहे. मला तर पहिल्या 100 दिवसातच आतमध्ये टाकते. मला माहिती भरून ठेवलेली. खरं तर नितेश राणे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी असलेला त्यांचा राजकीय संघर्ष काही नवा नाही. महाविकास आघाडीची सत्ता असो की महायुती, राणे विरुद्ध ठाकरे असा राजकीय संघर्ष नेहमी पाहायला मिळाला. या संघर्षातून महाविकास आघाडीच्या सत्तेत केंद्रीय मंत्री पदावर असताना नारायण राणेंना अटक झाली होती. त्यानंतर या राजकीय संघर्षाला चांगलीच धार आली. नुकत्याच मालवणच्या राजकोट किल्ल्यावर राणे विरुद्ध ठाकरे समर्थक एकमेकांना भिडले. शेवटी आपल्याला हे काय फक्त राजकारणाचा पुरता राहिलेला नाही. हा गँगवॉर सुरू झालाय. गँगवॉर मध्ये एक दुसऱ्याला मारून टाकण्यापर्यंत हे विषय जातात. तुम्ही ह्यांचं घाणेरडं राजकारण बघा. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्यात सत्तांतराची अपेक्षा आहे. कारण लोकसभा निवडणुकीत जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिलाय. त्यामुळे मविया नेत्यांचा आत्मविश्वास दुणावलाय. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंच्या वक्तव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. कालचे जे राणेबाज होते रस्त्यावरती, त्यांनाही त्याची जागा आपल्याला दाखवावी लागेल. त्यांनाही तुरुंगात गोट्या खेळण्यासाठी पाठवावं लागेल याची मागणी आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होण्याची शक्यता आहे. सत्ता राखण्याचं आव्हान महायुती समोर आहे, तर सत्ता मिळवण्यासाठी मवियानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. पण नितेश राणेंच्या त्या वक्तव्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत। मंडळी, आज चर्चा ऐतिहासिक माफीची होय, ऐतिहासिक म्हणावं लागेल, कारण ही माफी देशाच्या पंतप्रधानांनी मागितली आहे। सिंधुदुर्गातला पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बसवला होता आणि त्याचमुळे तो कोसळल्याबद्दल मोदींनी आज छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवप्रेमींची निसंकोच माफी मागितली। साधारणपणे आपल्या देशात राजकीय नेते सहजासहजी माफी मागत नाही, फार तर शब्दांचे खेळ करत दिलगिरी व्यक्त करतात, कारण त्यांना भीती असते आपण कमकुवत दिसू, जबाबदारी आपल्यावर येईल आणि आपल्या सन्मानाला धक्का पोहोचेल, भविष्यात त्याचा वापर होईल आणि इगो सुद्धा, अशी कितीतरी कारणं त्याच्या मागे असतात। त्यामुळे माफी मागण्याचं औदार्य आपले नेते सहसा दाखवत नाहीत, पण मोदींनी ते दाखवलं। स्वतंत्र भारताच्या इतिहासातील तिसरी आणि मोदींच्या आयुष्यातली पहिली जाहीर माफी आज समोर आली। त्यामुळे पंतप्रधानांच्या माफीनंतर पुतळा प्रकरणावरून सुरू असलेलं राजकारण थांबेल का, यावरच आहे आपली आजची चर्चा। बडे मुद्दे। जो लोग छत्रपति शिवाजी महाराज को अपने आराध्य देव मानते हैं, उनके दिल को जो गहरी चोट पहुंची है, उनकी भी सर झुका करके क्षमा मांगता हूं। मेरे संस्कार अलग है। आज निर्भयपणे माफी मागायला पंतप्रधानांनी का कच खाली? मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। माफी बिलकुल नसते, इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आम्ही काम करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक एकदा नाही 100 वेळा व्हायला मी तयार आहे। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना आम्ही बेईमानी करून फोडली, याबद्दल माफी। महाराष्ट्राच्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान या सरकारने केलं, हे माफीने चालणार नाही। या सरकारने तातडीनं पाय उतार व्हावं। आज ही चर्चा सुरू करण्याच्या पूर्वी मला तुम्हाला दाखवायचं या माफीची आपण चर्चा का करतोय, कारण ही माफी ऐतिहासिक आहे। आणि जेव्हा ही माफी ऐतिहासिक आहे म्हणतो, तेव्हा प्रेक्षकांना हे सांगायला हवं की भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात पंतप्रधानांनी 3 माफी मागितलेल्या आहेत। 3 पंतप्रधानांनी, जी आम्ही रिसर्च केला त्यानुसार 24 जानेवारी 1978ला दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात झालेल्या चुकांबद्दल यवतमाळच्या जाहीर सभेत माफी मागितलेली होती। ती पहिली माफी पंतप्रधानांनी मागितलेली। दुसरी माफी मनमोहन सिंग यांनी मागितली 13 ऑगस्ट 2005 रोजी। का मागितली होती? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शीख विरोधी दंगलीसाठी शीख धर्मीयांची माफी मागितलेली होती। आणि आज ऐतिहासिक मोदींच्या आयुष्यातली पहिली आणि देशाच्या इतिहासातली तिसरी माफी 30 ऑगस्ट 2024ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याबद्दल पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवभक्तांची निसंकोच माफी मागितली आहे।